जगाकडे पाहणं यात खरा परमार्थ. आपण ऐकून ठेवू बरं का. हे नुसतं साधलं तर काही विचारूच नका. हा, एक उदाहरण घ्या. समजा आपल्या मनामध्ये एक दोष आहे, काही असेल, पैशाची वासना असेल, लौकिकाची असेल, तर आपलं मन अस्वस्थ राहतं. आपण त्याच्यावरती विचार करून दुःख करण्यापेक्षा असं म्हणावं, हा माल मसाला मला मिळालेला आहे, याच्यातून मी पार कसा पडू, हे साधकाचं काम आहे. कारण तुम्ही त्याच्यावरतीच जो विचार करू लागला तर तसंच व्हायचं, ते नाही. त्याचा उपयोग इकडे पाहण्याकरता करायला पाहिजे बरं का. हा जीवरूपी आकुंचित दृष्टिकोनातून विश्वरूपी विशाल दृष्टिकोनाकडे पाहायचं बरं का. मला एक आठवतं की लोकमान्य मद्रासून येत होते मुंबईला. मद्रास तेव्हा तिकडे बॉम्बे मेल म्हणायचे त्याला. तेव्हा तिथला इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस, इंतजाम सगळा ब्रिटिशांचं राज्य. तेव्हा त्यांनी काय विचारलं की म्हणाला, तुम्ही स्वराज्य मिळाल्यावरती काय पंतप्रधानावर काय म्हण. अरे काय म्हणतोस म्हणाले, मी काय होणार, एखाद्या कॉलेजमध्ये गणिताचा प्रोफेसर होईल बरं का. तो काय म्हणाला, पण एवढी बुद्धिमत्ता तुमची राष्ट्राला मिळणार नाही. तेव्हा ते काय म्हणाले, भारत माता वांज नाहीये, माझ्यासारखी कितीतरी विद्वान निर्माण होतील म्हणाले. असा दृष्टिकोन असणं म्हणजे विशाल दृष्टिकोन. ज्ञानेश्वरीमध्ये आरंभापासून अखेरपर्यंत निवृत्तीनाथांना देव समजून तो आहे, तो आहे, तो आहे, काय सांगावं. ते खाली आलेच नाहीत त्या दृष्टिकोनातून. म्हणजे कसं, व्यवहाराचे दृष्टांत दिले तर एक मनुष्य वरच्या पायरीवर आहे, खाली उतरला नाही, वाकला थोडासा तुम्हाला वर घ्यायला बरं का, हातात हात द्यायला की ये वर म्हणून. आम्ही नुसता हातात हात दिला, राहिलो खालीच बरं का. असं आहे, तसं आहे ते. मग असा जर माणसाने विचार केला तर परमार्थ काय बघा. आता थोडक्यात सांगतो. सुरुवात काय केली, कर्मापासून केली. अर्जुनाचं खरी अडचण तीच होती, हे कर्म माझ्या वाटेला, मी काय विलक्षण आहे. आणि असं होतं बरं का. काल मी वाचलं कुठेतरी, मला आठवण, त्याने असं दिलंय की एका माणसाला 3 मुलं होती आणि प्रसंग असा आला की एका साथीच्या रोगामध्ये 3ही मुलं एका मागे एक मेली. दांडेकरांच्या चरित्रात कुठेतरी वाचलं मी. काय प्रसंग आहे मला सांगा बरं का. जीवनामध्ये माणसाला काय तोंड द्यायला लागेल प्रसंगाला, म्हणजे माझ्या म्हणण्याचा हेतू काय आहे, त्याकडे पाहताना मला माझ्याहून वेगळं होऊन जर पाहता आलं तर परमार्थ करा. जसं म्हातारपणी मूल झालेलं एका माणसाचं मेलन म्हणे, आता मला पुत्रशोक होणार नाही, असं जसं त्याने म्हणावं तसं हे आहे बरं का. सांगण्याचं हेतू काय तुम्हाला की हे कर्म म्हणजे इंग्लिशमध्ये डाऊन टू दी अर्थ, पाय सुटत नाहीत. किती गप्पा ठोका तुम्ही. मला तुम्ही सांगा, कर्म करताना ईश्वराची आठवण होते का नाही. ऑफिसातलं जाऊ द्या, ऑफिसातली आठवण ऑफिसरची ठेवायला पाहिजे, सुपरिंटेंडंटची. ती कशी सुद्धा काम करायचं नाही, तो आला की हातात पेन घेऊन पाहायचं नुसतं, काय करतोय. मी असं ऐकलंय बरं का. आणि पुराव्या सगळं ऐकलंय. काय, एका माणसाचं सचिवालयात काम होतं, तर त्या बाई अधिकारी होत्या मुख्य. 15 मिनिटं झाली, अर्धा तास झाला, तास झाला, बाई काही येईना, कुठे गेल्या आहेत. तो चपरासी काय म्हणे, गेल्या व आत्ता येतील, आत्ता येईल. 2 तासांनी बाई आल्या. तेव्हा सहज विचारले, बाई एवढ्या वेळ कुठे गेल्या होत्या. ते काही नाही, त्या आमक्यानी नव्या साड्या आणल्यात, ते पाहायला गेल्या होत्या. असं काम नाही चालणार. कर्माला भगवंताकडे जर वळवायचं असेल तर त्याला ईश्वराची दृष्टी पाहिजे, कॉस्मिक व्हिजन पाहिजे. त्याने दिलेलं कर्म आहे हे. आणि हे पहिल्या 5 अध्यायामध्ये गीतेत सांगितलेलं. 5 अध्याय कर्माचे, म्हणजे दुसऱ्यापासून सुरुवात, पण 3रा, 4था आणि 5वा की कर्माला हे महत्व आहे. कशाला त्याग आणि संन्यासाचा विचार करता, कर्मयोग आणि कर्मसन्यास कशाला. त्या कर्माला तिकडे जोडून द्या, त्याच्याकरता करा, असं आहे. तुम्हाला काय वाटेल तुम्ही काळातली ती पुस्तकातली भाषा वापरता नाही. समजा तुमचा अत्यंत प्रिय नातेवाईक आहे,
तुमच्यापेक्षा लहान आहे आणि तो वारला तर तुम्हालाच ते सरळ करावं लागतंय. अशा वेळेला कसं झालं, काय झालं, आमचं झालं, तुमचं झालं, हे करण्यापेक्षा वाट्याला आलंय ना ते बरोबर त्याचं स्मरण ठेवून करणं म्हणजे कर्माला कर्म पण नाहीस करणार. कर्म शून्यात जात. सहज मला आठवलं, माणसाला सुख कशात आहे? अभावामध्ये आहे. तुम्ही म्हणाल वा काय याच उदाहरण हो, झोप आली की सुख होते की नाही? माणसाला खायला मिळालं नाही तरी चालेल, पण त्याला झोप नाही तर मनुष्य वेडा होईल. का होईल? अभाव, काही नाही, शून्य. कर्म करताना ही जर वृत्ती राहिली तर मनुष्य सुखीच होईल. कर्म झालं, विसरला, संपलं. कर्म करताना मी नाही, ज्याच्या करता केलं तिकडे गेलं, संपलं. ही ओवी आहे ना काय छान आहे हो. वन्हीची ज्वाळा जैसी वाया जाया काशी, क्रिया जिरोदे तैसी शून्य माझी. तुम्हाला एक अप्रिय कर्म करायला लागतंय आज, नको बाबा मनामध्ये काय तेच तुम्ही लावलंय बरं का. अरे पण त्या कर्मामध्ये माझं मी पण जे आहे तेच मी काढलं, केव्हाही ते भगवंताकडे जाईल, शून्यातच जाईल, कर्माचा अभावच राहील, सुखी राहील, झोपेसारखी अवस्था येईल. पुढे 6व्या अध्याय योग आला. काय सांगावं तुम्हाला, ज्ञानेश्वर महाराजांनी योगाचं पुष्कळ वर्णन केलं, गीतेमध्ये नाहीये एवढं. आणि R.D. राणन फार बरोबर सांगितलंय. तो जो कुंडलिनी योग सांगितला तो लुप्त व्हायला चालला. नाथपंथामध्ये ताजा होता म्हणून तो लुप्त होऊ नये म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी सांगून ठेवला, पुन्हा जो पुढे करणारा भेटला तर होऊ देऊ. तर तिला एक श्लोक सांगतो आपल्याला. योगाचा अभ्यास ना, त्यांनी काय म्हणलंय, सर्व वर्णन योगाचं. मन आवरा, ते आसन असं घाला, मग ध्यान लावा, होय ना. आत्मोपम्येन सर्वत्र समम पश्यती योर्जुन. अर्जुना, मी सगळीकडे आहे किंवा आत्मा पसरलेला आहे या खात्रीनं जगाकडे जो पाहतो, सुखम वा यदि वा दुःखम स योगी परमो मतः. भगवंताचे शब्द आहेत. तो खरा श्रेष्ठ, सर्वश्रेष्ठ योगी कोण? जिकडे तिकडे परमात्मा स्वरूप पसरलेला आहे या भावनेनं सुखम वा यदि वा दुःखम स योगी परमो. पुढे 7व्या अध्यायामध्ये अंतकाळचं वर्णन आलं. अंतकाळची तयारी कशी करावी. बरी मला आठवण झाली, मला एकाने ते लक्ष्मणशास्त्री जोशीचा एक अंक वाचायला दिला. त्याच्यामध्ये त्यांचे जे गुरु होते नारायण शास्त्री मराठे, केवळानंद म्हणायचे, स्वामी संन्यासी होते ते ओंकाराचा जप करायचे. गीतेत असा श्लोक आहे, ओम इत्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन् माम अनुस्मरन् यः प्रयाति त्यजन् देहं सयाति परमां गतिम्. ओंकार हे जे ब्रह्मस्वरूपाचं पूर्ण आहे, तो जो त्याचं जप करतो, तसं करून जो देह सोडतो सयाति परमां गतिम्. तेव्हा त्यात असं वर्णन आहे, शास्त्रीबाबांनी लिहिलेलं आहे बरं का. त्यात असं वर्णन आहे की ते आजारी होते आणि त्यांनी सांगितलं की आता माझा भरोसा नाही म्हणून, बरं का. तेव्हा रात्रीची 10 का 8 जरा मला भूक लागली आहे म्हणून त्यांनी लायाचं पीठ आणि थोडं दूध असं खाल्लं. नंतर तिथेच त्या पूर्वीच्या घराच्या भिंती, म्हणजे अवसासा फूट भिंत रुंद, मला माहिती असेल त्या जुन्या भिंतीवर ज्या, तसं एक कोनाडा होता, माणूस उभा राहील एवढा. तेव्हा त्यांना शौचाला लागली म्हणून तिथे शौचाला जाऊन आले आणि उभे होते आणि ओंकार करीत त्यांनी प्राण सोडला. त्यांना एकाने विचारलं, त्यावेळेला नाही आधी, तुम्ही किती वर्ष जप करता? कमीत कमी 5 तप करतोय म्हणाले. 12×5 = 60 ओंकाराचा. मग तुम्हाला काही अतिंद्रिय अनुभव आहे? मला नाही म्हणले अनुभव काय. आणि अंतकाळेचे बघा, ओम इत्येकाक्षरं ब्रह्म. मी काय म्हणतोय तुम्हाला, आपली ज्ञानेश्वरी जाऊ द्या, आपण थोडा अनुभव तर घ्यायला पाहिजे ना, नाही का. नुसतं काय आपलं चरवित चरवण करायचं ना ऐकायचं,
थोडं काहीतरी साधलं पाहिजे बघा, नाही का? निदान पुरुषांच्या बद्दल म्हणतोय मी. बायका म्हणता, अहो काय तुम्ही इतके वर्ष जाताय ज्ञानेश्वरी ऐकता, आज तिथेच आहा की, एवढं तरी त्यांचं सर्टिफिकेट बदलायला पाहिजे. नाही का? नाही, अरे एखाद्याला उलट व्हायचं बरं का, घरी त्रास द्यायला, जा जा पण निरूपणाला जा म्हणजे मला आराम मिळेल म्हणा, हे शक्य आहे म्हणा. नाही करणार तर ऑफिसच्या दिवशी 9 वाजता जेवण, तेव्हा आपण पुन्हा रविवारी सुद्धा, हो काय झालं का नाही स्वयंपाक, पुन्हा असं नको व्हायला म्हणून पाठवते. त्यात गाड्या बिड्या लेट झाल्या तर बरंच होईल. सांगण्याचं हेतू तुम्हाला काय, की माणसाचं जे परिवर्तन आहे ते परिवर्तन व्हायला आतच जायला पाहिजे. आणि आतला जो आनंद आहे तो ज्ञानेश्वर महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे अमृताचा गळाळा, अमृताचा घोट आहे. काय असेल बघा, त्यांचं हे भार आहे. म्हणून जो आत रमला ना तो खरा रमला. पुढे म्हणाले, ये तैसी अहम ममतेची या लवड सवडी, माते न पवतीची बापुडी, म्हणून जन्म मरणाची एक दुथडी, ढहुळते ठेल. ढवळणे म्हणजे असे असे हलणं. झाड नाही का सारखी हालतात नदीकाठची, तसं हा किणी सारखा अस्थिर असतो. इकडे जन्म मरण जन्म मरण. मागच्या रविवारी मी म्हटलं ना, आपण पुन्हा मुंबईत जन्माला आलो तर हे सगळी कादंबरी पुन्हा व्हायची बरं का. मुलगा असला तशी, मुलगी असली अशी, बरं का. सगळं तेच, पुनरपी जननम पुनरपी मरणम. काय चूक आहे त्यात त्यांच्या म्हणण्यात, तसंच आहे सगळं बरं का. मग पैसे ते ह्याच्यात एफडी मध्ये रिटायर झाल्यावर ठेवायचे, महागाई व्हायची. आता काय करावं, फार महागाई व्हायला लागली आहे. तेवढं बायको मेली, बरं झाला तर एकटाच राहिलोय. ग्रस्त भेटले बरं का. मी माझ्या मनचं सांगत नाही तुम्हाला, मी जे लोकांचं दुःख ऐकतो ते सांगायला लागलो तर तुम्हाला कंटाळा येईल, इतकं ते दुःख आहे बरं का. सांगण्याचा हेतू माझा काय, तेच सगळं आहे. मग जन्म मरणाची या दुथडी म्हणजे नदी वाहतीये कालप्रवाह, त्याच्या शेजारी असं चाललेलं आहे. मग ये रवी मी तरी कैसा, मुखाप्रती भानुका जैसा, कही न दिसे दिसे ऐसा, वाणीचा न होय. व असा आहे का, हा सूर्य दिसला, सूर्य दिसला नाही, अशी भाषा सूर्याबद्दल वापरता येईल का? नाही. मग अंतःकरणातला जो परमात्मा आहे तो सूर्यासारखा आहे, त्याला आत्मसूर्यच म्हणतात. आता पुढे या सर्व दृश्य जगाला सूक्ष्म परमात्मा व्यापून आहे. श्लोकच आहे, मया ततमिदं सर्वम. ततम म्हणजे व्यापलेलं. जगत अव्यक्त मूर्तीना, माझी अव्यक्त मूर्ती या संबंध जगताला व्यापूर आहे. बरं, मस्थानी सर्व भूतानी न चाहम तेषु अवस्थिता. दुसऱ्या ओळीचा अर्थ साधा असा आहे, परमात्मा अनंत आहे आणि हे जग सगळं शांत आहे, फायनाईट. त्याला संस्कृत शब्द आहे परिच्छिन्न, म्हणून तुम्ही वापरीत नाही. परिच्छिन्न समजायचं नाही एकदम. शांत आहे, हा अनंत आहे. अनंत शांतामध्ये किती जरी भरला तरी अनंत मावेल कसा त्यामध्ये. मग त्या शांत आणि अनंतामध्ये विलीन होणं हाच त्याचा आहे. बरं बरं का. गालिबचं शेर आहे, त्यात त्यांनी म्हटलेलं आहे ना, इशरते कचरा. कचरा म्हणजे बिंदू, इशरत म्हणजे त्याचं ऐश्वर्य. दर्या में फना हो जाणं, समुद्रामध्ये विलीन होऊन जाणं हे त्याचं ऐश्वर्य आहे. जीव शिवामध्ये विलीन होऊन जाणं, सद्गुरूच्या चरित्रामध्ये आपला जीव तन्मय होऊन जाणं हे त्याचं रहस्य आहे. हे जर खरं आहे तर मग आम्हाला ते पटायचं कसं एक, आणि दुसरं झालं कसं. मग आम्ही सुरुवातीला सांगितलं ना, असं आहे, तुम्हाला याची जरूर नाही, पण आपला सहज विषय निघाला म्हणून कानावर टाकतो. या जगाला कारण आहे, कारणाशिवाय कार्य नाही. माणसाच्या बुद्धीची रचना अशी आहे की माणसाला 2 गोष्टी अवश्य आहेत ज्ञानाला. एक व्यवस्था आणि दुसरी रचना. त्याला तर्कशास्त्रामध्ये हे मी भाषांतर केलंय, सिस्टम अँड ऑर्डर. तुम्ही समजा परीक्षेला एक निबंध लिहिलाय, त्यामध्ये जर रचना बरोबर नसेल, बरोबर नाही, किंवा त्यामध्ये जर व्यवस्था नसेल तरी योग्य नाही. आणि ईश्वराचं स्वरूप काय आहे, जगामध्ये व्यवस्था आहे. आंब्याच्या झाडाला आंबाच येईल,
पपईच्या झाडाला पपईच येईल, माकडाला माणूस होणार नाही. तुम्हाला माहिती नसेल तर सांगून ठेवतो, आफ्रिकेमध्ये असा प्रयोग केला की एका चिंपॅन्झी माकडा बरोबर एका निग्रो स्त्रीचा सहवास घडून आणला, तर ते माकड जन्माला आलं, कारण बीज माकडाचं होतं, माणूस जन्माला आला. त्याच्या अंगावर केस बीज सगळं माकडाच असतं. बरं, ही व्यवस्था आहे, याला ऑर्डर असं म्हणतात. आणि कृष्णमूर्तींच्या वाङ्मयामध्ये त्यांनी अनेक वेळा म्हटलंय, माणसाची बुद्धी म्हणजे 6 ऑर्डर इन द युनिव्हर्स, आणि हे ऑर्डर ईश्वराचं स्वरूप आहे. निसर्गाच्या नियमाप्रमाणेच जाणार. मागच्या रविवारी आपल्याला सुचवलं ना, अरे त्या वैद्यराज कोण चरक आणि वाघभट 1200 आणि 1500 वर्ष होऊन गेली, पण आज जे पाठ दिलेले आहेत रोगाची रक्षणा तीच आणि त्याचा उपाय तोच. का? व्यवस्था आहे याच्यामध्ये. बरं, आणि ही व्यवस्था माणसाला जीवनामध्ये त्याच्या कर्माला लागू पडते. कशी? इतके आपण माणसं आहोत, प्रत्येकाचं कर्म निराळ आहे, त्याचं त्याला भोगावं लागतं. इतकं ते आहे, आईचं कर्म मुलाला नाही, बापाचं कर्म आईला नाही, नवऱ्याचं बायकोला नाही, बायकोचं नवऱ्याला नाही, ज्याचं कर्म त्याच्या बरोबर. ही व्यवस्था असली पाहिजे ना. म्हणून तुकाराम महाराज म्हणाले, भोग तो न घडे संचिता वाचोनी, करावे ते मनी समाधान. काय हो, त्यांच्या मुलींची लग्न पाहिजे बराबर होऊन गेली, आमच्या एका मुलीचं लग्न अजून होत नाही, काय करावं म्हणाले. भोग तो न घडे. आता मला बोलायला सोपं जाते, तुम्हाला पैसा मिळत नाही काय, बघा आमच्या बरोबर लेखाचा व्यापारात पडला, गाडी फिरवतोय आता. आम्ही म्हणाले रिक्षामध्ये बसायचे पैसे नाहीत आमच्या जवळ. अरे तुझ्या प्रारब्धात नाही त्याला तू काय करशील, नाही का? खरोखर असं आहे बरं का. महाराजांचं एक वाक्य आहे, वेळ आली की गोट घडायची थांबत नाही, तो पण वाट पाहावी लागते ती कठीण. म्हणून तो इंतजार जो म्हटला ना, प्रेमाच्या बाबतीत कोणा ठेवू, आपल्याला काय अनुभव नाही, इंतजार फार गोड असतो म्हणतात बरं का. म्हणजे काय, त्याच गंमत आहे. तो इंतजार गोड का, तर तो कवी म्हणतो, झालं इंतजार होऊन लग्न झालं तर पुन्हा वियोग व्हायचा संभव असतो, ते दुःखाचं आहे. त्यापेक्षा वाटच पाहत बसा, नुसते वाटच पाहत बसा म्हणा, नुसते दुसरं काहीच नाही पुढे. पण इथे इंतजार, खरं खरं सांगतो, परमार्थाचं मर्म जे वाट्याला आलंय ना, ते शांतपणे भोगण्यात आहे. प्रयत्न करून बरं का, मी असं म्हणत नाही, पण आपल्या वाटेला आलंय ना, ते शांतपणे भोगण्यात आहे. आणि ही ज्याची तयारी आहे ना, त्याला जीवन थोडं तरी कळलं, अध्यात्म थोडं तरी कळलं. जाऊ दे, असू दे, जाऊ दे, हे आहे. फार सोपं नाही हो ते. तरी हरकत नाहीची गोष्ट तुम्हाला सांगितली आहे ना मी, काय सांगा, काय आहे खरंच. अहो बिचारा तैलंग स्वामी मोठा ज्ञानी पुरुष, बरं त्या भैरवनाथाच्या देवळात राहायचा, याला काशीला 2 मिनिटात सांगतो आपल्याला. आणि एका मुलीचं पाऊल वाकडं पडलं, तिला दिवस राहिले. बाप बडवायला लागला, बाप कोण याचं सांग म्हणून. तिने यांचं नाव सांगितलं, ते तैलंग स्वामी म्हणून. असं का म्हणला, ते पोर बाळ झाल्यानंतर ते पोर आणून त्यांच्या जवळ दिलं. आता 2-4 दिवसाचं पोर, हा संन्यासी एवढा साधू. मग त्यांनी काय केलं, 4 लोकांकडून कपडे मागून आणले, कापूस आणला, रोज कापसाने त्या पोराला दूध घालायचं. ती पोरगी रोज येऊन पाहून जायची पोराला, बरं कळायचं नाही, पाहून जायची. आणि 4 महिन्यानंतर तिला काय वाटलं कोणाला ठाऊक, तिने बापाला सांगितलं मी चूक केली, तिचा बाप तर दुसरा मनुष्य आहे, हा नाही म्हणून त्या पोराचा. अरे हे काय केलंस तू? तेव्हा ते आलं चान्स सगळं की स्वामी क्षमा करा. तेव्हा ते काय म्हणले, तरी हरकत नाही. मग तुम्ही घेतलं कसं, तरी हरकत नाही. इंग्लिशमध्ये की नाही, बायबलमध्ये सो लेट इट बी सो, असू दे. फार कठीण आहे हो, तरी हरकत नाही म्हणणं. नाही मनासारखं झालं तरी हरकत नाही, नाही झालं तरी हरकत नाही, तितक्या समतेने म्हणलं पाहिजे. आणि हे शिकणं प्रत्येक गोष्टीमध्ये शिकता येईल आपल्याला, हा परमार्थ आहे बरं का. मुलं बाळा ऐकत नाहीत किंवा मुलगी मनासारखं वागत नाही, काय हो, पैसा मनासारखा मिळत नाही, प्रकृती चांगली राहत नाही, सगळं तरी हरकत नाही. भगवंताचं स्मरण आहे ना, म्हणून तुकारामाच्या वचनाला महत्व आहे. आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चार, हा नाही का.
माझ्या म्हणण्याचा हेतू काय की ही जी दृष्टी आहे पाहण्याची, ही दृष्टी खरी अध्यात्माचं मर्म आहे. अगदी थोडक्यात सांगतो हा, 5 मिनिटं जातल्या. या जगाला कारण काय आहे तर एक आरंभवाद म्हणून आहे. उगीच आपल्या मलाही नाव आठवत आहेत अजून, तर यात काय अर्थ आहे. आरंभवाद म्हणजे काय तर प्रत्येक कार्य कारणाहून निराळं असतं, नवीन असतं. हे न्यायशास्त्राचं मत आहे. इंडियन लॉजिक, न्याय दर्शन म्हणून जे आहे याला आरंभवाद म्हणायचं. नंतर सांख्य म्हणून आहे. ते काय म्हणतात, दुसऱ्या अध्यायात आहे ना, प्रकृती पुरुषाचं वर्णन 13व्या अध्यायामध्ये. ते म्हणतात असं नाही, कार्यकारण हा की नाही एकमेकाशी अतिशय संबंध आहे. हे कार्य नवीन बिवीन काही नाही. कार्य हे निराळ्या रूपामध्ये कारणात असतच. आणि त्याचं दृष्टांत फार छान आहे. वाळूपासून तेल निघत नाही, तिळापासूनच निघतं. तिळापासून निघतं म्हणजे कार्य जे तेल त्या तिळामध्ये आहेच, फक्त रूपांतरित असतं ते येतं. याला की नाही भानगडीच आहेत नाही का या. याला सत्कार्यवाद असं म्हणतात. सत म्हणजे असणे, कार्य हे कारणामध्ये असतच, त्याशिवाय होत नाही. बरं, आचार्यांचं म्हणणं काय आहे की तुम्ही कार्यकारणवाद म्हणताना तर कारणामध्ये फरक जो झाला आणि कार्य झालं तर ते कसं काय म्हणता येईल. उदाहरण, दुधाचं दही झालं तर दूध दही रूप झालं म्हणजे हा परिणाम झाला, म्हणून परिणामवाद हा काही बरोबर नाही. सत्कार्यवाद आरंभी गणपतीचं वर्णन करताना तरी तेच सत्कारवादू सहजू असा शब्द घातलाय ज्ञानेश्वर महाराजांनी, बरं का. तेव्हा परिणामवाद जो आहे हा काही खरा नाही. मग आचार्यांचं म्हणणं काय आहे, अहो परमात्मा जो आहे हा मूळ कारण, त्याच्यात बदल होईल कसा, त्यात बदल होणारच नाही. तरी पण जग दिसतं ना, हे दिसतं ना, नाही कसं म्हणता तुम्ही. ते असं होतं म्हणाले की दोरी पडलेली आहे आणि याने साप पाहिलाय केव्हा तरी, हा गेल्यावर तेव्हा तो सापच आहे आणि त्याच्यावर जो परिणाम होतो ते कार्य आहे. ते कार्य म्हणजे विवर्त असं त्यांनी म्हटलं. हे अविद्येचं लक्षण आहे. आता प्रश्न असा, अहो तुमच्या मनाने तुम्ही पाहताय ना, मग हे असं होतं कसं, का नाही, तो घाबरतो की नाही म्हणाले. मग याचं उत्तम उदाहरण काय, जो देह मी नाही, माझा नाही, जी माणसं माझी नाहीत, पैसा माझा नाही, ते माझं म्हणणं हा विवर्त आहे म्हणाले. भानगडी आहेत ना. ज्ञानेश्वर महाराजांनी 2-3 उदाहरणं घातली आहेत बरं का. असं आहे तुमचं बघा, मी माझ्या पदार्थ सांगत नाहीये. माझिया विस्तारलेपणाचे नावे, हे जगच नोहे आघवे, जैसे दूध मुराले स्वभावे, तरी तेची दही. त्यांनी घातलाय दृष्टांत म्हणून सांगतो. हा बरं, का बीजचे जाहले तरू अथवा भांगारचे अलंकारू, तैसा मज एकाचा विस्तारू ते हे जग. 1 मिनिटात सांगतो आपल्याला. माझा हा विषय नव्हेच सांगण्याचा हेतू बरं का. ते परीक्षेकरता ठीक आहे, अलंकार आणि सोनं, सोन्याची लगड आहे, ते सोने पण आणि अलंकार केल्यानंतर त्यातलं सोने पण, यात फरक काय, यात फरक काहीच नाही. तसं म्हणाले परमात्मा ही सोन्याची लगड आहे आणि जगत हा अलंकार आहे. ज्ञानेश्वर पुढे म्हणले भगवंताचा ऐश्वर्य आहे. दोघात फरक काय आहे, फरक काही नाही. पाण्याची दृष्टी मात्र तशी काय. बर, त्याच्या आधी काय म्हणाले की म्हणाले बीजचे जाहले तरू, बी आहे त्याच्यातून झाड उत्पन्न झालं, अव्यक्त त्यातलं जे आहे झाड ते व्यक्त झालं, पण पर्यवसान काय झालं, पुन्हा बीतच झालं. म्हणून परमात्मा अव्यक्त आहे, तो या जगात भरलेला आहे, त्याच्यातून हे दृश्य जग आलं, पण पुन्हा सगळं त्याच्यातच जाणार आहे. म्हणून काही गठीर गयो नाही आयो नाही, आहे स्टेटस को आहे. पुरे एवढा डोस जास्त नको आला. बरं का. सांगण्याचा हेतू काय की माझ्या भोवती पसरलेलं हे जगत जे आहे, ह्या जगताला चालवणारी जी शक्ती ती माझ्यामध्येच असल्यामुळे
त्याची जी दोन स्वरूप आहेत, एक जीव आणि शिव, या जीवाने शिवाचं ऐश्वर्य आपलंस करून घेणं हा परमार्थ आहे आणि तो सगळा पुढे विषय आहे. तर पुढच्या रविवारी पुढचं सांगेल. जानकी जीवन स्मरण जय जय राम. भूपती राघव राजा राम. पतित पावन सीताराम. राम भूपती राघव राजा.